उत्पादकांना शासन निर्णयाप्रमाणे दूध दर आणि अनुदान द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे। सोलापुरातील जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी व्ही.डी. पाटील यांच्या कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना मंगळवेढा तालुक्याच्या वतीनं तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्राचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाला 34 रुपये दर जाहीर केला होता। तसा शासन निर्णय दिनांक 26 जून 2023 रोजी काढण्यात आला, परंतु अनेक खाजगी संस्थांनी शेतकऱ्यांकडून 6 रुपये 27 पैशानं दूध खरेदी केली। या शेतकऱ्यांना 1 जुलै 2023 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत फरक बिलं देण्यात यावीत, तसंच 10 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या 1 महिन्याचं अनुदान सर्व दूध उत्पादकांना मिळालं पाहिजे। ज्या संस्थांकडून देण्यात येणार नाही त्यांच्यावर कारवाई करावी। 11 फेब्रुवारीपासून दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान द्यावं, अन्यथा शासन निर्णयानुसार दुधाला 34 रुपये दर देण्यात यावा। कारण पशुखाद्य, औषधं, चारा आणि पूरक आहाराचे दर सातत्यानं वाढत आहेत। दुधाचा उत्पादन खर्च यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे। प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी सतीश देशमुख यांनी माहितीच्या अधिकाराखालील प्रश्नाला उत्तर देताना दुधाचा प्रति लिटर सरासरी उत्पादन खर्च 42 रुपये 33 पैसे येतो असं सांगितलं आहे। तरी देखील आम्हाला 34 रुपये दर मिळत नाही। याकडे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत, बघ्याची भूमिका घेतली जाते। आतापर्यंत अनेक वेळा जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आलं, मात्र त्यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही। येत्या 10 दिवसात कोणतीही उपाययोजना नाही केली तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू असा इशारा तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिला। रोजी जो काही जी आर काढला होता की शासन 3.585 ला 34 रुपये दर दिला पाहिजे, तो दर शेतकऱ्यांना मिळालेला नाही। महागातला 1 जुलै ते 10 जानेवारी पर्यंत काय 34 रुपये प्रमाणे दर द्यायला पाहिजे, तो दर दिलेला नाही। तो पाठीमागची बिलं त्या शेतकऱ्यांना अदा करावीत। त्याचबरोबर 10 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील परिस्थिती दुष्काळजनक परिस्थिती आहे सध्या। त्या सर्व शेतकऱ्यांना जे काही अनुदान 1 महिन्यात देण्यात आलेलं आहे ते अनुदान कायमस्वरूपी करण्यात यावं, अन्यथा 34 रुपये प्रमाणे दर या ठिकाणी देण्यासाठी दूध विकास मंत्री असतील किंवा जिल्हा दूध विकास अधिकारी पाटील साहेब असतील यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे। दुधाच्या दरासाठी वेळोवेळी 9/11 ला 11/12 ला 2 पत्र देऊन शासनाचा जी.आर काय म्हणतोय की 34 रुपये दर देणं गरजेचं असताना सुद्धा शासन जी.आर सांगतोय की 34 रुपये दर द्या। प्रशासनाला वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा अजून जाग येत नाही। जगताप मॅडम असतात वेळोवेळी गैरहजर, त्याच्यानंतर पाटील साहेब प्रभारी अधिकारी आहेत ते सुद्धा वेळोवेळी गैरहजर असतात। 10 वेळा चक्कर मारून सुद्धा शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव भेटत नाही। त्याच्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये सर्व शेतकऱ्यांसहित कोंडून घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे। जोपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळत नाही शासनाच्या दराचं, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते।